तर आज वावरात असंही काही केलं की ते बघून तुम्ही पण हैराण होणार. काय म्हणता मग मित्रांनो, कशा आहात सगळ्यांना मनापासून जय शिवराय. सकाळी सकाळी चालू होती आरवची पतंग उडवणं. त्याने ते पतंग उडायचे खूप प्रयत्न केले तरी काही ते जमलंच नाही. शेवटी तो भिंतीवर चढला तेव्हा कुठे तो पतंग हवेत लागला. जसा पतंग हवेत लागला तसा भिंतीवरून परत खाली वापस आला. पतंगला ढील सोडणं चालू होती. पण अशा पद्धतीनं पतंग उडवताना मी हे पहिल्यांदा बघून राहिली. इकडे काहीही झालं चालेल पण इकडे आपली पतंग नाही कटली पाहिजे. आता संक्रांतीला फक्त काहीच दिवस बाकी आहे म्हणून तुम्हाला व तुमच्या परिवाराला ऍडव्हान्स मध्ये संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. नंतर आज आईनं बनवलं ते जेवणात वांग्याची भाजी आणि रोडगे. त्याच्याच बरोबर घेतलं मस्तपैकी जेवण करून झालं. संध्याकाळी आई म्हणे वावरातून एक चक्कर मारून येऊ. म्हटलं काही विषय आहे का? सुंदरीला घेऊन आली आपल्या वावराच्या रस्त्यानं. सुंदरीला आपल्याला रोडवरच ठेवणं पडलं. रस्ता तसा आहे की तुम्हाला काय सांगा. वावरात पोहोचतच होती तर तिथे हरभऱ्यात आपल्याला हा प्रकार दिसून आला. वावरात सगळीकडे पन्न्या बांधल्या होत्या ना रे बा. हा जुगाड केलेला आहे हरण आणि डुकरांसाठी. बघून घ्या शेतकऱ्याला काय काय दिमाग लावा लागतो. एवढी मेहनत करून पण कधी काय होणार काहीच सांगता येत नाही. असं करून मी शेवटी आपल्या वावरात पोहोचली तर तिथं दिसतं आपल्याला बीजेपीचा मोठा झेंडा. वावराचं रक्षण करण्यासाठी आपले झेंडे पण कामात येऊ राहिले. केलं कुटार पेटवणं चालू. वावराची नुकसानच एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहेत की त्याच्यासाठी आपल्याला जुगाड काय 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 करावं लागू राहिलं. नंतर घ्यायचे ते आपल्याला तुरीची शेंगा. केल्या पटापट शेंगा तोडणं चालू. पटापट शेंगा तोडून घेतल्या. नंतर आईला भेटले इकडे वांगे. तेही एकदम कवळे कवळे. आईने झाडाचे वांगे तोडले. नंतर आईला घेऊन निघाली घरी जाण्यासाठी. घरी आल्यावर आज तर आपल्या आरवचा वाढदिवस. आपली बच्चा पार्टी पण आली होती. सगळ्यात पहिले तर घेतला त्यांचा एक व्हिडिओ घेऊन. पण मला वाटलंच होतं की असे एडेचाळे होणार म्हणजे होणारच. कारण आपले मुलंच तेवढे भारी आहेत. इकडे याला बघून असं वाटे कोणत्या विचारात आहे काय माहिती बिचारा. निव्वळ एकसारखाच बघत होता. असू द्या. नंतर आला इकडे केक. केला इकडे केक कट करणं चालू. हॅपी बर्थडे म्हणून वाढदिवस सेलिब्रेट केला. आणि इकडे हॅपी बर्थडे म्हणता म्हणता झोप पण येऊ राहिली. नंतर सगळ्यात पहिले चारला आरवनं मोठे बाबाला केक. झाला इकडे बालाजी पॉकेटचा वाटप चालू. लहान लहान पोरांना लागला ते इकडे जोराच्या भुका. आणि चला तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटू मग पुढच्या व्लॉग मध्ये. तिथपर्यंत आपल्या पेजला फॉलो करून घ्या. जय शिवराय.